की भारतीय संविधान हा आपल्या देशाचा जीपीएस आहे. जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन असं म्हणाले की आम्ही जेव्हा इथून जाऊ तेव्हा इथे अराजक निर्माण होईल, तेव्हा गांधी म्हणाले ते अराजक आमचं असेल. नेहरू जेव्हा नियतीच्या कराराची गोष्ट करत होते तेव्हा त्याचा पाया महात्मा गांधींनी घातलेला होता आणि त्या कराराचं नेमकं स्वरूप कसं असेल ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये 9 वर्ष तुरुंगात काढणारा माणूस हा स्वातंत्र्योत्तर भारताचा 17 वर्ष पंतप्रधान होता. आपल्या आजोबा पणजोबांच्या पिढीनं काय दिलं, तो समृद्ध वारसा, तो नीतीशी करारच माहित नाही, म्हणून आज आपली ही अवस्था आहे. आपल्याला हा समृद्ध वारसा जेव्हा कळेल तेव्हा वर्तमानाचा आरसा नीट समजून घेता येईल. तोच तिरंगा, जो तिरंगा नेहरूंनी जेव्हा संविधान सभेमध्ये तो सर्वांसमोर सादर केला तेव्हा त्याने सांगितलं की हा धर्मासाठीचा नाही, हा कुठल्याही धार्मिक प्रतीकांचा नाही. आजच्या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ज्यांची आहे ती जस्टिस नलावडे, जस्टिस बीजी कोळसे पाटील, आयोजक नीरज जैन आणि आत्ता ज्यांनी अतिशय सुंदर असा माझा परिचय करून दिला त्या अलका जोशी, लोकायतचे सारे स्वयंसेवक, म्हणजे लोकायचेही स्वयंसेवक असतात, आणि आपण सर्व. खरं म्हणजे इथं या विचारपीठावरती बोलणं ही खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्याचं पहिलं कारण असं की या विचारपीठावरती अनेक मान्यवरांना नीरज जैन यांनी इथे आणलेलं आहे, लोकायतनं आणलेलं आहे. म्हणजे मला आठवतं तसं पुरुषोत्तम अग्रवाल, अपूर्वानंद अशी अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व या विचारपीठावरती येऊन त्यांनी आपली मतं व्यक्त केलेली आहेत, ते बोललेले आहेत. आणि तशा विचारपीठावरती माझ्यासारख्या एका नव्यानं लिहू पाहणाऱ्या, बोलू पाहणाऱ्या व्यक्तीला बोलावणं हा माझ्यासाठी खरोखरच खूप सन्मान आहे. त्याबद्दल मी लोकायतचा मनापासून ऋणी आहे. खरं म्हणजे नीरज जैन जेव्हा मला त्यांनी बोलावलं आणि फोनवरती मला ते सांगत होते तेव्हा त्यांच्या लक्षात नसेल, पण अनेकदा मी लोकायतच्या कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो आहे. मी त्यांना मगाशी आठवण सांगितली की मला वाटतं मी अगदी 10वी झालो असेल तेव्हा हद अनहद नावाची एक डॉक्युमेंटरी शबनम वीरमणी यांची, याचं स्क्रीनिंग होतं. कबीरावरच्या जवळपास 4 डॉक्युमेंटरीज या शबनम वीरमणी यांनी केल्यात आणि तेव्हापासून लोकायतच्या अनेक कार्यक्रमांना मी अगदी उपस्थित होतो. त्यामुळे लोकायतचा आणि माझा पूर्वीपासूनचा संबंध आहे, आत्मीय अशा प्रकारचा संबंध आहे. आणि त्याच्यामुळे लोकायतच्या व्यासपीठावरती येणं, त्या विचारपीठावरती बोलणं ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे लोकायत हे नाव जे आहे ते आपल्या एका भारतीय परंपरेतून, चार्वाकाच्या विचारदर्शनातून येतं. आणि हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान मुळामध्ये इथल्या सगळ्या कर्मठ परंपरेला प्रश्न विचारतं. प्रत्यक्ष हेच प्रमाण मानलं पाहिजे, अनुभवजन्य ज्ञानाच्या आधारे पुढे गेलं पाहिजे असं सांगणारं हे तत्वज्ञान आहे. आणि म्हणून अशा एका ज्याला म्हणत परिवर्तनवादी अशा परंपरेशी नाळ असलेलं हे विचारपीठ आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे स्वातंत्र्य दिना दिवशी स्वतंत्रपणे बोलता येईल अशी फार कमी विचारपीठं आहेत. आणि त्याच्यामुळे या विचारपीठावरती बोलताना मला विशेष आनंद होतोय. मुख्य म्हणजे जे विषयावरती मी बोलतोय तो नियतीशी करार, भारताचं संविधान आणि पंडित जवाहरलाल नेहरू हा अतिशय माझ्या आस्थेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि त्याच्यामुळं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्यासोबत हे विचार शेअर करणं ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी जेव्हा जेव्हा विचार करतो आणि नियतीशी करार हा शब्द जेव्हा माझ्या कानात गुणगुणत राहतो तेव्हा मला अर्थातच पंडित जवाहरलाल नेहरूंचं 15 ऑगस्टच्या रात्रीचं भाषण आठवतं. ते म्हणाले होते की जेव्हा सारं जग झोपेत आहे तेव्हा आपण एक करार करतोय. खूप वर्षांपूर्वी आपण तो करार केला होता आणि त्या कराराची पूर्तता करण्याकरता आज आपण इथे जमलेलो आहोत. अतिशय रोमांचकारी, असं अंगावर शहारा आणणारं ते भाषण आहे. केवळ 3-4 मिनिटांच्या त्या सुरुवातीच्या निवेदनामध्ये पूर्ण देश शहारला, नव्यानं जन्मला. रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल. त्यामुळे या
अंधाराच्या गर्भामध्ये नवा देश जन्माला येत होता. हे होत असताना देशाची फाळणी होत होती. रक्तरंजित असा सगळा भवताल होता. आणि या सगळ्या भवतालामध्ये नेहरू एक नवी दिशा दाखवत होते. नव्या दिशेने जायचं कसं हे सांगत होते. ते भाषण मला असं वाटतं की ते आपल्याला आठवण करून देतं आपण नक्की कोण आहोत. आणि म्हणून मला जेव्हा त्यांनी विचारलं की विषयाचं टायटल काय असेल, शीर्षक काय असेल, मी म्हटलं नियतीशी करार. नियतीशी करार म्हटल्यानंतर अनेकदा असं वाटतं की डेस्टिनी म्हणजे ज्याला म्हणत आपण की नियती शरणता आहे का किंवा काहीतरी दैवी आहे का, तर बिलकुलच नाही. किंबहुना भारतातल्या सामूहिक परंपरेचा शोध घेत नव्या दिशेनं जायचं कसं हे सांगणारं ते नेहरूंचं भाषण होतं. आणि म्हणून नियतीशी करार हा तो करार आहे ज्याची आज पुन्हा एकदा आठवण करून देण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं, आता सुरुवातीला अलका जोशी यांनी सविस्तर अशी मांडणी केली की आज आपण कोणत्या काळामध्ये जगतो आहोत. ते या काळात जगतो आहोत की जिथे या नियतीच्या कराराची आठवण करून देणं भाग आहे. तर आमचे योगेंद्र यादव म्हणतात तसं आपण रिपब्लिक 2.0 मध्ये प्रवेश केलाय. हे दुसरं गणराज्य आहे. आणि हे जर दुसरं गणराज्य असेल तर पहिलं गणराज्य काय होतं, तो नियतीशी करार काय होता याची आठवण करून देणं मला वाटतं फार महत्वाचं आहे. म्हणजे ते हिंदी मधलं फार प्रसिद्ध गाणं आहे की आईना मुझसे मेरी पहली सी सूरत मांगे. आरसा मला माझं पहिलं रूप मागतो. आणि तेव्हा मला असं वाटतं की खरोखरच देशाचा चेहरा मोहरा जेव्हा पूर्णपणे बदललेला आहे तेव्हा हा नियतीशी करार सांगणं म्हणजे पुन्हा एकदा त्या मूळ रूपाची आठवण करून देणे, तो रिमाइंडर आहे. आणि हा रिमाइंडर आज अतिशय महत्वाचा आहे कारण तो नियतीशी करार हा आपल्या सर्वांच्या वतीने झालेला आहे. आता ज्या प्रास्ताविकाचा उल्लेख झाला ते प्रास्ताविक म्हणजे केवळ एक वाक्य आहे. आणि ते एक वाक्य आपल्या साऱ्या संविधानकर्त्यांनी त्यावेळेसच्या आणि भावी पिढ्यांच्या वतीनं उच्चारलेले एकच वाक्य. ते भारताचं सामूहिक स्वप्न आहे. आम्ही असं नेहमी म्हणतो की भारतीय संविधान हा आपल्या देशाचा जीपीएस आहे. देशानं जायचं कसं पुढे, जसं तुम्हाला इथे हा हॉल शोधताना जीपीएस लावला असेल आणि त्या गुगल बाईने सांगितलं असेल टर्न राईट टर्न लेफ्ट, असं करत करत आपण इथे येतो. तसं हा नवा देश जेव्हा तात्पडत होता की कुठल्या दिशेनं जायचंय तेव्हा भारतीय संविधान हा तो नियतीशी करार होता. त्यामुळे जेव्हा लॉर्ड माउंटबॅटन असं म्हणाले की आम्ही जेव्हा इथून जाऊ तेव्हा इथे अराजक निर्माण होईल, तेव्हा गांधी म्हणाले ते अराजक आमचं असेल. गांधी हा स्वॅग करू शकत होते याचं कारण असं की ब्रिटिशांचा सुद्धा कायद्याच्या राज्यावर विश्वास होता. ते अराजक नव्हतं. नेहरू जेव्हा नियतीच्या कराराची गोष्ट करत होते तेव्हा त्याचा पाया महात्मा गांधींनी घातलेला होता आणि त्या कराराचं नेमकं स्वरूप कसं असेल ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे जेव्हा नियतीशी करार असं म्हटलं तेव्हा कुठल्या नियतीचा, डेस्टिनीचा, दैवाचा असा संबंध नाही, तर तो इथल्या मातीतल्या परंपरेशी, इथल्या जनसमूहाशी आपल्या सगळ्यांच्या वतीनं जे एक सामूहिक स्वप्न पाहिलं त्याचं शपथपत्रच घेतलं, ते जर निभवायचं असेल, त्याच्याशी जर आपल्याला प्रामाणिक राहायचं असेल तर आपल्याला तो करार नेमका काय ते समजून घेतलं पाहिजे. आता लोकांची टीम सगळी गाणी सादर करत होती. भारत जोडो यात्रेमध्ये आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा त्यांचं एक फार प्रसिद्ध गाणं आहे क्या हुआ तेरा वादा. आणि अर्थातच कुठले कुठले वादे 15 लाखापासून ते प्रत्येकाला घर मिळणार इथपर्यंतचे सगळे जे वादे आहेत त्याला प्रश्न विचारणारा असं त्यांचं गाणं आहे. आणि त्याच्यामुळे हा जो वादा आहे जो 1947 साली केला गेला होता त्याचं नेमकं काय झालंय हा प्रश्न या कराराच्या निमित्तानं उपस्थित करणं हे मला फार महत्वाचं वाटतं. कारण मी जे म्हटलं की हा जो जीपीएस आहे, हा जीपीएस सुरुवातीला जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण गडबडत असतो, आपल्याला चाचपडत असतो. पंडित जवाहरलाल नेहरू
हे एका अर्थानं पहिल्यांदा जीपीएस वापरणारे नेते होते. कारण देशासमोरची वाट सुस्पष्ट नव्हती. ज्याला म्हणतो ना आपण पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, अशा सगळ्या वातावरणामध्ये हे मार्गक्रमण सुरू झालं. आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे, नेहरू जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये एकच कविता होती. ती कविता होती रॉबर्ट फ्रॉस्टची. Woods are lovely, dark and deep, but I have promises to keep and miles to go before I sleep. हे घनगर्द जंगल आहे. हे जंगलातली वाट, हे निबिड अरण्यातली वाट सोपी असणार नाही, ती अवघडच असणार आहे. पण ती वाट चोखळण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. ती स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. त्या दिशेने भारताचा प्रवास सुरू झाला. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की अनेक देशांची वाताहत झाली. म्हणजे 20व्या शतकाच्या मध्यावरती ज्यांना ज्यांना स्वातंत्र्य मिळालं, कुठे लष्करशाही आली, कुठे हुकुमशाही आली, सरकार कोसळली, अराजक निर्माण झालं. भारतामध्ये असं बिलकुल झालं नाही. याचं कारण असं होतं की स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये 9 वर्ष तुरुंगात काढणारा माणूस हा स्वातंत्र्योत्तर भारताचा 17 वर्ष पंतप्रधान होता. या दोन भारतांना, स्वातंत्र्यपूर्व भारताला स्वातंत्र्योत्तर भारताशी जोडणारा पूल म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. आणि त्यामुळे या नेहरूंनी हा नियतीशी करार कशा प्रकारे घडवून आणला, त्यांची त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका काय होती, हे आज मी आपल्या समोर सांगणार आहे. आणि ते सांगण्याचं औचित्य सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्या दिवशी अचानक नवे सिनेमे रिलीज व्हायला लागतात, जाणीवपूर्वक इथला सगळा वारसा जो आहे तो संपुष्टात कसा आणता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न व्हायला लागतो, तेव्हा पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायला लागते की आमचा हा समृद्ध वारसा आहे, तो अशा तुमच्या किरकोळ प्रयत्नांनी संपणार नाही. जे नेहमी म्हटलं जातं की तुम्ही मला गाडण्याचा प्रयत्न केलात, पण मी बीज होतो, मी उगवून येईन. आणि त्यामुळं हा जो मोठा वारसा आहे, हा समृद्ध वारसा आहे, तो जर आपण नाही समजून घेतला तर आपण चाचपडणार, आपण गोंधळणार. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण सांगतो, कोसे पाटील. अनेकदा असं होतं की नवीन तरुण पिढी जी आहे ती खूप धडपडत असते आणि ती नोकरी नाही, अमुक नाही, तमुक म्हणून बरंच काम करत असते. आणि त्यांना अचानक कळतं, अरे आपल्या आजोबाच्या नावावर तर 100 एकर जमीन आहे. आणि मग त्यांना कळतं की अरे आपण का सगळे हे प्रयत्न करत होतो. एक प्रकारे असंच झालंय. आपल्याला आपल्या आजोबा पणजोबांच्या पिढीनं काय दिलं, तो समृद्ध वारसा, तो नीतीशी करारच माहित नाही, म्हणून आज आपली ही अवस्था. आपल्याला हा समृद्ध वारसा जेव्हा कळेल तेव्हा वर्तमानाचा आरसा नीट समजून घेता येईल. आणि त्या दिशेनं जाण्याकरता मला असं वाटतं की आपण प्रयत्न करायला हवेत. आज आपणापैकी अनेकांनी झेंडावंदन केलं असेल, ध्वजारोहण केलं असेल, आणि तो तिरंगा जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा मला सरोजिनी नायडू यांचं भाषण आठवतं. त्या संविधान सभेमध्ये बोलत होत्या आणि त्या असं म्हणाल्या की व्हर्सायचा जेव्हा करार झाला पहिल्या महायुद्धानंतरचा, तेव्हा तिथे पॅरिसमध्ये ऑपेरा हाऊसमध्ये एक मोठा समारोह सुरू होता आणि सगळ्या देशांचे ध्वज होते, गाणी होती, नृत्य होतं, सगळा जल्लोष सुरू होता. आणि तिथे एक भारतीय तरुण माझ्या जवळ आला आणि तो म्हणाला, ताई आपला ध्वज कधी असेल, आपण कधी स्वतंत्र होऊ. ही गोष्ट जवळपास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीची 3 दशकांपूर्वीची आहे. आणि सरोजिनी नायडू म्हणाल्या, माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणाले की एक ना एक दिवस हा युनियन जॅक उतरला जाईल आणि भारताचं नवं स्वप्न तिरंग्याच्या रूपात जन्माला येईल. हा प्रसंग जेव्हा घडत होता तेव्हा पिंगाली व्यंकय्या नावाचा एक आर्टिस्ट, एक कलाकार महात्मा गांधींकडे ध्वजाच्या रचना दाखवत होता. तिरंगा कसा असेल, तेव्हा त्यानं जवळपास 22 एक वेगवेगळे ध्वजाची रचना दाखवली गांधींना. आणि अखेरीस आपल्याला कल्पना आहे की 1930च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये हा ध्वज आला. तेव्हा त्या ध्वजामध्ये चरखाही होता. चरखा हे स्वातंत्र्य लढ्याचं प्रतीक होतं. आणि तोच तिरंगा, जो तिरंगा नेहरूंनी जेव्हा संविधान सभेमध्ये तो सर्वांसमोर सादर केला, तेव्हा त्याने सांगितलं
की हा धर्मासाठीचा नाही, हा कुठल्याही धार्मिक प्रतीकांचा नाही, हा त्यागाचा, बलिदानाचा, समृद्धतेचा, इथल्या बहुलतेच्या परंपरेचा असा हा तिरंगा आहे. आपल्याला वाटतं की नुसतं बोलायला काय, नुसती भाषणं करायला काय, कोणी काही म्हणेल, पण स्वातंत्र्य लढ्याचा आणि संविधानाचा सगळा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की या परंपरेतूनच, या इतिहासातूनच ही बहुलता जन्माला आली. म्हणजे तिरंग्यासोबतच एक महत्वाचं राष्ट्रीय प्रतीक आपलं राजमुद्रा. ही राजमुद्रा कशी ठरली ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेमध्ये एक ध्वज समिती स्थापन केलेली होती आणि ते म्हणाले बद्रुद्दीन तय्यबजी यांना, बद्र म्हणजे तुमच्याकडे खूप कलात्मक सौंदर्य दृष्टी आहे, कशा प्रकारची आपली राजमुद्रा असावी, तुम्हाला काय वाटतं? त्याच्याकरता आपल्या ध्वज समितीनं त्यावेळेसच्या ज्या कला शाळा होत्या त्यांना प्रस्ताव पाठवले. त्यांना सांगितलं की त्यांना आवाहन केलं तुमचे प्रस्ताव पाठवा म्हणून. अनेक प्रस्ताव आले पण काही केल्या, कुठलाच प्रस्ताव यांना संमत होईना, मंजूर होईना. आणि त्यावेळेस सुरैया तय्यबजी, या बद्रुद्दीन तय्यबजींच्या पत्नी, त्या स्वतः अतिशय सुंदर कलाकार होत्या आणि त्यांनी ही आपली राजमुद्रा सुचवली. आता गंमत पहा, हे बद्रुद्दीन तय्यबजींची पत्नी सुरैया तय्यबजी सुचवतात. ती राजमुद्रा आहे मूळची सम्राट अशोकाच्या सारनाथच्या स्तंभावरची. तो सगळा बौद्ध परंपरेचा इतिहास आहे. ऑस्कर ऑर्टेल या ब्रिटिश माणसानं मुळात उत्खनन केलं तेव्हा हा अशोकाचा सारनाथ स्तंभ सापडला. ऑस्कर ऑर्टेल हा ब्रिटिश माणूस. त्याच्यावरती खाली वाक्य काय, सत्यमेव जयते. हे सत्यमेव जयते कुठलं आहे? मुंडकोपनिषदातलं. सत्याचाच विजय होतो हे मुंडकोपनिषदात लिहिलेलं आहे आणि ते सुचवतात सुरैया तय्यबजी. हा आमचा वारसा आहे. या बद्रुद्दीन तय्यबजींना पाकिस्ताननं ऑफर दिली होती की आमच्याकडे उच्च पदावरती तुमची नियुक्ती केली जाईल, सर्व अधिकार तुम्हाला दिले जातील. पण बद्रुद्दीन तय्यबजी म्हणाले, माझा विश्वास इथल्या धार्मिक बहुलतेवरती आहे, इंद्रधनुषी स्वप्नांवरती आहे. मी धर्माच्या आधारावरती उभा राहिलेल्या राष्ट्रामध्ये येऊ शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी तिरंगाकडे पाहतो, जेव्हा जेव्हा ह्या राजमुद्रेकडे पाहतो, तेव्हा तेव्हा मन अभिमानानं भरून येतं. आणि हे जाणीवपूर्वक केलेलं नाहीये, जसं आजकाल केवळ प्रतिनिधित्व करता प्रतिनिधित्व असतं. म्हणजे कोणीतरी एक स्त्री पाहिजे, कोणीतरी एक अल्पसंख्याक समूहातला पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट नाही. खरोखर या इतिहासामध्ये अशा प्रकारची बहुसंस्कृतिकता होती आणि म्हणून तो खऱ्या अर्थानं नियतीशी करार होता. त्या नियतीच्या करारामध्ये प्रत्येकाचा समावेश होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्याला असं नेहमी सांगितलं जातं की भारताचं संविधान हे काय संविधान सभेमध्ये जे लोक होते त्या लोकांनी मिळून लिहिलं. म्हणजे जे कोणी 250-300 लोक असतील किंवा मसुदा समितीतले जे लोक असतील त्यांनी प्रामुख्याने हे संविधान लिहिलं. पण हे आवर्जून सांगितलं पाहिजे की फेब्रुवारी 1948 मध्ये आपल्या संविधानाचा जो ड्राफ्ट आहे, मसुदा जो आहे, तो लोकांसाठी खुला केला गेला. खरं म्हणजे असं करू नये असं के.एम. मुन्शी यांचं मत होतं. त्यांचं म्हणणं होतं की संविधान ही अतिशय किचकट गोष्ट आहे, कॉम्प्लेक्स गोष्ट आहे आणि ते जनरल पब्लिक करता, सर्वसामान्य माणसांकरता ते खुलं असू नये, त्यातनं गोंधळ निर्माण होईल. पण आपल्या संविधान सभेतले अनेक लोक हे उदार होते आणि त्याच्यामुळे फेब्रुवारी 1948ला संविधानाची मसुदाची जी प्रत आहे, 1 रुपयाला होती ती प्रत, तेव्हा ती सगळीकडे आकाशवाणीवरनं सांगण्यात आलं की तुमच्या काय सूचना आहेत, तुमचे काय प्रस्ताव आहेत, ते तुम्ही संविधान सभेला कळवा. आदिवासी गोंड समाजातल्या अनेकांनी आपल्या नागपूरमध्येच त्यांनी संविधान सभेला पत्र दिलं. एवढंच नव्हे, आसाममध्ये जे चहा पिकवणारे शेतकरी आहेत त्यांनी संविधान सभेला लिहिलं. अक्षरशः हजारो प्रस्ताव आले. आपल्याला असं वाटतं लोक अडाणी होते, अशिक्षित होते, त्यांना काय कळत होतं? लोक अडाणी होते
अडाणी म्हणजे अशिक्षित अशा अर्थाने म्हणते. पण ते समंजस होते, त्यांना राजकीय भान होतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा हजारो अशा प्रकारचे प्रस्ताव आले, त्या प्रत्येकाला आपल्या संविधान सभेनं उत्तर दिलेलं आहे. त्यातल्या जवळपास 2000हून अधिक सूचना ह्याच्यावर चर्चा झालेली आहे. लोक म्हणतात, अरे किती 3 वर्ष लावली, किती मोठं संविधान, काय चर्चा करत बसता. संविधान सभेच्या वादांचे जेव्हा खंड वाचतो ना आपण, तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक मुद्द्यावरती किती बारकाईने चर्चा झालेली आहे. एवढंच नव्हे, त्यातल्या काही लोकांना आपण संविधान सभेच्या सल्लागार समिती नेमलं. म्हणजे केवळ त्या लोकांना सुचवा रे तुम्ही, पण आम्हाला काय करायचं ते आम्हीच करू, अशा प्रकारची जी गोष्ट आजकाल होत असते. बरोबर ना? म्हणजे विचारार्थ अशा गोष्टी पाठवल्या जातात आणि प्रत्यक्षात जे करायचं ते ठरलेलं असतं अगोदरच. अशा प्रकारच्या गोष्टी नव्हत्या, तो जेन्युइन प्रयत्न होता. ऑर्निट शानी आणि रोहित डे या 2 संशोधकांनी हे सगळं संशोधन पुढे आणलेलं आहे. रोहित डे यांचं महत्वाचं पुस्तक आहे पीपल्स कॉन्स्टिट्यूशन, लोकांचं संविधान. आणि ऑर्निट शानी या इस्रायलच्या प्राध्यापिका, त्यांनी हाऊ इंडिया बिकम डेमोक्रॅटिक, भारत लोकशाही देश कसा झाला. बघा, आजच्या इंडियन एक्सप्रेसला रोहित डे आणि ऑर्निट शानी यांचा लेख आहे. त्याच्यावरती लिहिलंय आवर फ्रीडम आवर कॉन्स्टिट्यूशन. इस्रायलच्या प्राध्यापिकेला भारताच्या संविधानाचं महत्व कळतं. वेगळं काही सांगायची गरज नाही, इस्रायल म्हटल्यानंतर आपला कळालं असेल. मुद्दा असा की त्यांनी हा सगळा इतिहास समोर आणला आणि हे सांगितलं आवर्जून की हा निदेशी करार एकट्या पंडित नेहरूंचा नव्हता, एकट्या आंबेडकरांचा नव्हता, एकट्या गांधींचा नव्हता, इथल्या सर्वसामान्य माणसाचा त्याच्यामध्ये सहभाग होता. आणि या सामूहिक शहाणपणाच्या पायावरती अख्खं संविधान उभं आहे. तो नियतीशी करार उभा आहे. तो असा लेचापेचा नाही की कुणी एक निवडून आला आणि कुणी काही बदल केले किंवा बदलायची भाषा केली म्हणून सगळं काही बदलेल. तिची जाहिरात होती ना की दीवार टूटती क्यों नहीं, कसं आहे ते तुटत नाही, ते इतकं मजबूत आहे. आणि ते मजबूत करण्यामध्ये या स्वातंत्र्य सैनिकांनी, आपल्या समाज सुधारकांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं म्हणजे नेमकं काय झालं. एक प्रसंग आहे. लोहिया हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे अतिशय कट्टर विरोधक, आणि त्यांनी असं सांगितलं एका स्त्रीला की नेहरूंचं भाषण झालं की नेहरूंना जाऊन भेटायचं आणि म्हणायचं, नेहरू बाबा तू म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं. ठरल्याप्रमाणे विरोधकांच्या तुम्हाला माहिती स्ट्रॅटेजीज असतात तशा नेहरूंचं भाषण झालं. त्या बाई समोर गेल्या, त्यांनी चक्क कॉलर पकडली आणि म्हणाल्या, नेहरू बाबा तुमचं स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं. नेहरू म्हणाले पंतप्रधानाची कॉलर पकडण्याचं स्वातंत्र्य मिळालं. पंतप्रधानाची कॉलर पकडायची असते हे 1950 सालीच आपल्याला कळलेलं आहे. हे स्वातंत्र्य मी जेव्हा उपभोगत असतो तेव्हा माझ्यावरती जबाबदारी पण असते. आज काय करायचं, आज काय केलं जावं याच्याकरताच तर मी हे सांगतोय. आणि त्याच्यामुळे उत्तरदायित्व ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.